तुझ्या अपयशाची जी लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने तू खोटी कर. तुझ्या अपयशाची जी लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने तू खोटी कर. दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची रेख मोठी कर. दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची रेख मोठी कर. आजचा हा आपला व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर त्या आईसाठी आहे, जे आपली स्वप्ने बाजूला ठेवून आपल्या विद्यार्थ्यांची फीस कशी भरता येईल, आपल्या मुलाची मुलीची फीस कशी भरता येईल याकडे जास्त लक्ष देते. त्या वडिलांसाठी आहे, जो अहोरात्र कष्ट करून आपल्या मुलामुलींचं भविष्य कसं घडवता येईल याकडे लक्ष देत असतो. आपल्याला माहीत आहे की अवघ्या काही दिवसामध्ये बोर्डाच्या एक्झाम येणार आहेत. त्यामुळे घरामध्ये असू दे किंवा चौकात असू दे, चहाच्या टपरीवर असू दे, एकच चर्चा रंगलेली असते, ती म्हणजे किती टक्के पडणार, मुलाला किती मार्क्स येणार. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मुलांवर जो तणाव निर्माण होतो याकडे कोणी लक्षच देत नाही. कारण जेव्हा आपण मुलांचं आयुष्य किंवा 10वी-12वीची जी परीक्षा आहे त्यामध्ये फक्त टक्के किती पडणार किंवा अभ्यास कसा चालला याचमध्ये त्याची मोजणी करतो, तेव्हा कुठेतरी त्याला स्वतः एक मशीन असल्यासारखं भास होतो की जर मला टक्के नाही मिळाले, मला कमी मार्क्स मिळाले तर माझं काय होईल आणि हा समाज मला नक्की ॲक्सेप्ट करेल का की मला हिनविन लावेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर याचा ताण नक्कीच येत असतो. त्यामुळे ताणातून कसं बाहेर पडायचं, पालकांनी या परीक्षेदरम्यान आपल्या मुलींशी कसा संवाद ठेवायचा किंवा मुलांनी कोणत्या प्रकारे अभ्यास करायचा, अभ्यासाचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तरी नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी शिवा. तर आपण आता पहिला मुद्दा बघतोय तो म्हणजे पालकांनी या परीक्षेदरम्यान आपल्या मुलामुलींशी कशा प्रकारे संवाद ठेवायचा, त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल याकडे लक्ष देणार आहोत. तर मानसशास्त्रामध्ये 2 संकल्पना आहेत. एक म्हणजे पिग्मेलियन इफेक्ट आणि दुसरा म्हणजे गोलेम इफेक्ट. जो पहिला आहे पिग्मेलियन इफेक्ट, तो म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्यामध्ये उत्साह निर्माण करता, त्याला नेहमी सांगत असता की नाही तू हे करू शकतो, तुझ्यामध्ये क्षमता आहे हे करण्याची, तेव्हा तो विद्यार्थी किंवा तो मनुष्य आपला जेवढ्या होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे ती गोष्ट करण्यामध्ये प्रयत्न करत असतो आणि ती कधी अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा तो पूर्ण करून जातो आणि त्याला त्याच्यामध्ये यश मिळतं. त्याच उलट जी गोलेम संकल्पना आहे यामध्ये असं होतं की तुम्ही एखाद्याला सांगता की नाही तुला येत नाही किंवा तू हे करू शकत नाही, त्यामुळे ते विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये एक डोपामाइन तयार होतो आणि मग त्याला ते असंच वाटू लागतं की नाही आता मी किती जरी केलं तरी लोक मला हेच बोलणार आहेत किंवा माझ्या घरचे मला हेच बोलणार आहेत की तुझ्याच्याने होणार नाही किंवा तू करू शकत नाही. त्यामुळे तो प्रयत्न करायचे सोडून देतो आणि तिथे मग त्याचं खच्चीकरण होतं आणि त्याला पाहिजे तसे यश नक्कीच मिळत नाही. त्यामुळे पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना जेवढ्या होईल तेवढ्या सहजपणे वागवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नका. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा 4 चौघामध्ये जातो किंवा चहाच्या टपरीवर असू दे किंवा कुठे भेटतो पाहुणे रावण्यांच्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा सगळीकडे ती चर्चा असते की मुलाचा अभ्यास कसा चालला आहे, किती टक्के पडतील. तेव्हा त्या गोष्टी आपण मनामध्ये ठेवून मुलाला आपल्या जास्त ताण देण्याचा प्रयत्न करतो. त्याला हे सांगत असतो की नाही तुला एवढे टक्के पडले पाहिजे, तुला तेवढे टक्के पडले पाहिजे. आपण खरंच या गोष्टीतून त्या मुलांना टक्के जास्त पडण्यापेक्षा ते नक्कीच त्याचं खच्चीकरण होणार आहे. कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा जेव्हा प्रेशर येतो तेव्हा अभ्यासाची गती ही ऑटोमॅटिक कमी होत असते. त्यामुळे तुमचं पहिलं जे काम आहे ते त्याला हे सांगणं की बाबा तू जेवढे प्रयत्न करतोय तेवढे खूप चांगले प्रकारे करतोय, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करणं बंद करा, म्हणजे तुलना करणं बंद करायचं. कारण एखाद्याचा मुलगा 80% पाडतोय, 90% पाडतोय म्हणून माझ्या पण मुलीने तेवढेच टक्के पाडले पाहिजे असं काही बंधन नाही आहे. प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असतो. कोणाला अभ्यास आवडतो, कोणाला स्पोर्ट्स आवडतात किंवा कोणाला अजून काही कलेमध्ये इंटरेस्ट असतो. तर त्यानुसार प्रत्येक माणसाची मेंदूची क्षमता ही ठरलेली असते. असं नाही की प्रत्येकजण देशातला जर 90% पाडतो म्हटलं तर हे जवळपास अशक्य काम आहे. त्यामुळे त्याच्यावर हा ताण आणू नका, त्याच्यावर हा प्रेशर आणू नका की तुला एवढेच टक्के पाडायचे आहे. त्यामुळे त्याला जेवढं होईल तेवढं त्याच्याने करू द्या आणि तुम्ही पण त्याला प्रोत्साहन द्या, सपोर्ट द्या. त्यामुळे काय होईल, तो अजून जास्त उत्साहाने काम करायला लागेल. त्याच्यामध्ये मनामध्ये कोणत्याही भीतीचं वातावरण राहणार नाही आणि म्हणून मग त्याला आज थोडे जे टक्के पडते त्याच्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात जास्त टक्के नक्कीच पडतील आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला सगळ्यांनाच होईल. तर ह्या गोष्टी झाल्यात पालकांपुरत्या. तर आता दुसरा मुद्दा तो विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा जो ताण आहे तो कसा कमी करावा किंवा आपल्या अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करावं आणि इथून पुढे राहिलेल्या काही दिवसामध्ये कसा अभ्यास करावा या गोष्टीची थोडी चर्चा करू. तर विद्यार्थ्यांनी जो काही ताण आहे, जे आईवडील बोलत आहेत या गोष्टीला जास्त मनावर न लागू देता किंवा समाजातील काही लोक असतील ते बोलत असतील ह्या गोष्टी पण जास्त मनावर घ्यायच्या नाही. तुमचं एकच काम आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कोण काय बोलतंय
किंवा इकडून असं कोणतरी बोलतंय या गोष्टीकडे लक्ष देण्यामध्ये तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. तुम्ही आतापर्यंत चांगला अभ्यास केला आहे आणि तोच अभ्यास तुम्हाला आता कंटिन्यू करायचा आहे. त्यामुळे आता जे राहिलेले दिवस आहेत त्या दिवसामध्ये अभ्यासाचं प्लॅनिंग, किती वाजता उठायचं किंवा किती तास अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर एका कागदावर प्लॅनिंग करायचं आणि राहिलेले दिवस हे फक्त अभ्यास आणि अभ्यासामध्ये द्यायचे. कारण बघा, तुमचे आईवडील तुम्हाला बोलत असतात हे नक्कीच तुमच्या भविष्यासाठी बोलत असतात. कोणाला अशी हौस नसते की आपण बोलून आपल्या मुलांवर ताण द्यायचा किंवा त्याला प्रेशराईज फील करायचं. तर अशा गोष्टी कुठल्याच आईवडिलांना किंवा कोणाला वाटत नाही करणं. तर अभ्यास आता कसा करायचा, राहिलेल्या दिवसामध्ये प्लॅनिंग कसं करायचं, तर आता तुमचं सगळ्यात मस्ट काम आहे. तुम्ही जर नसेल गेले तर सर्वात आधी म्हणजे ज्या मागच्या 5 वर्षाच्या प्रिव्हियस इयर एक्झाम आहेत, म्हणजे आधी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवणं हे तुमचं पहिलं काम आहे. कारण मोस्ट ऑफ जो पेपर आहे प्रामुख्याने हा मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकामधून तयार होत असतो. त्यामुळे त्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणं, त्यातल्या एक प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं आणि त्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून झाल्यानंतर त्या तुमच्या शिक्षकाकडून किंवा एखादा तुमचा सिनियर असेल किंवा घरातील काही व्यक्ती असेल त्यांच्याकडून चेक करून घेणं. कारण तुम्ही उत्तर कशी लिहितायत किंवा त्या उत्तराची मांडणी कशी करता हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे जर तुम्ही कुठे चुकत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्ती किंवा काही सिनियर व्यक्ती किंवा तुमचे शिक्षक हे नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यामुळे आत्ता राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही बाकी गोष्टीचा काहीच विचार करू नका. कारण आता जर राहिलेले दिवससुद्धा तुम्ही वाया घालवले तर नक्कीच तुम्हाला पछतावा होईल. कारण बघा, 10वी-12वीची एक्झाम ही तुमचं आयुष्य नाही, पण असं आहे की त्या आयुष्याचा एक प्रमुख पार्ट आहे. तुम्ही इथून जर तुमचा चांगला बेस निर्माण झाला तर नक्कीच तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल आणि तुम्हाला बाकीच्या समोरच्या ज्या प्रक्रिया आहे, जे प्रोसेस आहे ती होण्यासाठी नक्कीच तुम्हाला एक सोपं होऊन जाईल. पण जर तुम्हाला इथे थोडे कमी मार्क पडले तर नक्कीच समोरच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मग अजून जास्त वेगाने कराव्या लागतील, तिकडे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागतील. त्यामुळे 10वी-12वीमध्ये कमी मार्क पडले याचा अर्थ असं आयुष्य संपत नाही. पण असं आहे की इथे जर चांगले मार्क पडले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अजून ज्या गोष्टी काही कमी वेगाने होत आहेत त्या जास्त वेगाने व्हायला लागतील. त्यामुळे तुमचं काम आहे की 10वी-12वीच्या एक्झामवर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा. राहिलेल्या दिवसामध्ये चांगला अभ्यास करा. मोबाईलचा नक्की काही वेळा म्हणजे काही वेळा मोबाईलचा यूज केला पाहिजे, असं नाही की मोबाईलचा यूज नाहीच केला पाहिजे, पण तो कमी प्रमाणामध्ये, जेवढा कमी होईल तेवढा कमी प्रमाणामध्ये. कारण आता राहिलेल्या दिवसामध्ये जरी तुम्हाला मोबाईलचा यूज वाटला की मोबाईलचा यूज करावा तर ते चांगल्या गोष्टींसाठी करा. मोबाईलवर व्हिडिओ असतील किंवा जे आधीच्या वर्षीचे काही विश्लेषणाचे व्हिडिओ असतील ते बघा. बाकीचं आता इंस्टाग्राम रील्स असतील, यूट्यूबच्या शॉर्ट्स असतील, हे सगळं बघणं बंद करायला पाहिजे. म्हणजे कारण ह्यामध्ये जर आता वेळ घालवला तर तुम्हाला जो एक्झामसाठी असणारा वेळ तो पाहिजे तेवढा मिळणार नाही. त्यामुळे आता प्रयत्न करा की तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा मोबाईल थोडा साईडला ठेवा. एका बंद खोलीत कुठल्याही प्रकारचा काही डिस्टर्ब न होता तुम्ही अभ्यासाला तुमच्या प्लॅनिंग करा प्रॉपर. ज्याला सकाळी उठायची सवय असेल त्याने सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे. पण एखाद्याचं असतं की त्याला सकाळी जमत नाही लवकर उठायला, मग तो रात्री थोडं लेटपर्यंत अभ्यास करतो, तर त्याने तसा करतो. मला जसं असं काही कोणतं कंपल्शन नाही की सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे. तर तुम्हाला जसं तुम्हाला जो टायमिंग तुम्हाला तुमच्या बुद्धीला मॅच होतोय किंवा तुम्हाला जो टाईम एकदम परफेक्ट वाटतो त्या टाईमला तुम्ही अभ्यास करा. पण महत्त्वाचं आहे की अभ्यास झाला पाहिजे. आता राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला शाळेला कॉलेजला सुट्टी असेल मे बी किंवा ट्युशनला तुम्ही जात असाल तर शाळेला कॉलेजला सुट्टी असल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा ॲटलिस्ट प्रयत्न करा की 8 ते 10 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. कारण तर राहिलेल्या दिवसामध्ये मिनिमम 8 तास अभ्यास करणं हे मॅन्डेटरीच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण किंवा कसली भीती मनामध्ये ठेवणं हे तुम्ही इथे टाळलं पाहिजे. कारण काय माहिती आहे का, जेव्हा तुम्ही मनामध्ये भीती ठेवता ना तेव्हा तुम्ही ते युद्ध लढण्याआधीच हरलेले असतात. कारण मार्क्स किती येणार, किती टक्के पडणार ह्या गोष्टीचा हा नंतरचा विषय आहे. कारण तुम्ही जर आधीच त्या टक्क्यांचे विचार करायला लागलात तर तुम्ही एक्झामच नीटपणे देऊ शकणार नाही. त्यामुळे आता तुमच्या हातात आहे ते म्हणजे अभ्यास करणं आणि परीक्षेला बसणं. तुमच्या मनामध्ये जेव्हा कॉन्फिडन्स असतो, जेव्हा आत्मविश्वास असतो तेव्हा नक्कीच तो आत्मविश्वास तुमचा त्या पेपरमध्ये पण दिसून येतो. तुम्हाला असं वाटतं की माझाच अभ्यास झाला नाही, बाकीच्याचा सगळ्यांचा झाला आहे, शेजारचा मुलगा आहे त्याचा अभ्यास झाला आहे. तर हे प्रत्येकाला वाटत असतं, तुलाच नाही तर हे प्रत्येक मुलाला असं वाटतं की नाही माझं झालं नाही, ह्याचं झालं आहे. त्यामुळे या गोष्टीचं कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येकाचा अभ्यास हा सारखाच झालेला असतो. ते महत्त्वाचं असतं की तुमच्या मनातली भीती आधी कशी निघून जाईल. ते जशी भीती निघून जाईल तसंच नक्की तुमचा पेपरमध्ये कॉन्फिडन्स वाढेल आणि मग तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे नक्कीच आठवायला लागेल. त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना करणं बंद करा. याचा अभ्यास झाला, त्याचा अभ्यास झाला. तुम्हाला तुमचं जेवढं केलं आहे तेवढं खूप महत्त्वाचं आहे.
तुम्ही एक प्रॉपर पेपरवर लिहा की माझे कोणते विषय झालेले आहेत, कोणत्या विषयामध्ये मला अजून काम करावं लागेल. या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण एका पेपरवर नक्की करा. जे राहिलेले काही विषय असतील ते कंप्लीट करा. जास्त नवीन काही करायला जाऊ नका आता. जे आधी झाले त्याची रिव्हिजन जेवढी जास्त होईल तेवढी रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही आता सगळंच जर करायला गेलात तर गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे जे होतंय ते परफेक्ट करा आणि रिव्हिजन ही मस्ट आहे. रिव्हिजन करत राहावं. जेवढं होईल तेवढे पेपर सोडत राहा. तर नक्कीच 10वी-12वीची जी एक्झाम आहे ती तुमच्या आयुष्याला एक चांगल्या दिशा देणारी किंवा टर्निंग पॉईंट ठरू शकते. कारण इथून तुमचा बेस हा किती मजबूत आहे ते ठरत असतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच जीव लावून अभ्यास करत आणि एक कारण शोधा की अभ्यास का करायचा आहे. तर ह्याचं पहिलं कारण असलं पाहिजे तुम्हाला तुमच्या आईवडिलांची मेहनत. जे तुमच्यासाठी झटतायत, तुमच्यासाठी मेहनत करतायत, तुम्हाला शिकवतायत, त्या मेहनतीला कुठेतरी एक फळ मिळावं, यश मिळावं, त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यासाचं म्हणजे बघा सगळ्यात सोपं काम आहे अभ्यास करणं, जर केला तर. पण जर नाही केला तर ते सगळ्यात कठीण काम होऊन जातं. त्यामुळे काही तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल, काही नसेल तरी आईवडिलांना समोर ठेवा, आपल्या डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे बाकीच्या जगाचा विचार करण्यापेक्षा किंवा बाकीच्या लोकांचा विचार करण्यापेक्षा तुमचं प्रथम कार्य असेल ते म्हणजे तुमच्या आईवडिलांना खुश बघणं. त्यामुळे ॲटलिस्ट त्यांच्यासाठी तरी अभ्यास करा आणि त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला काय डाऊट येतो एखाद्याला विचारा, आईवडिलांशी आपल्या बोला की असं असं होतंय, हे होतंय. नक्कीच ते तुम्हाला मदत करतील. तुमचे सिनियर तुम्हाला मदत करतील. शिक्षक असतील, शिक्षकांना विचारा. ते सगळे तुम्हाला असं मनामध्ये भीती असते की मी जर विचारलं तर ते मला काय बोलतील. तर असं होत नाही. प्रत्येकजण हा तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज किंवा भीती न बाळगता जे डाऊट किंवा जे काही प्रश्न असतील ते नक्कीच तुम्ही लोकांना विचारायचा प्रयत्न करा. याने काय होईल, तुमचे डाऊट पण सॉल्व्ह होतील, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. तर अजून की आपण बघतो की याच्या आधीच्या काळामध्ये असं होतं की किंवा आत्ता पण सध्या बघतोय की हाच ट्रेंड असतो की मला डॉक्टर बनायचं आहे किंवा सरकारी नोकरी किंवा इंजिनियर. तर आता असं नाही की ते जरी झालं नाही तरी खूप टेक्नॉलॉजी वाढली आहे. खूप जास्त अशी क्षेत्र आहे जिकडे तुम्ही काम करू शकता. ते म्हणजे कलेचं क्षेत्र असू दे, अजून हॉस्पिटॅलिटी सेक्टर असू दे. टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेतीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकता. अजून असे खूप सारे क्षेत्र आहेत. याबद्दल आपण एक नक्कीच एक्झामनंतर सविस्तर व्हिडिओ बनवून त्या कोणती अशी क्षेत्र आहेत जिकडे तुम्हाला चांगला पगार किंवा एक चांगले अपॉर्च्युनिटीज असतील. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तुम्हाला 12वीला किंवा 10वीला नक्कीच तुमची मेहनत दाखवून द्यावी लागेल. तुम्हाला चांगले मार्क्स मिळवावे लागतील आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही मनामध्ये कोणती भीती न बाळगता चांगल्या प्रकारे अभ्यास करता आणि आपल्याला आपल्या आईवडिलांना हे प्रूव्ह करून दाखवता की मी आयुष्यामध्ये पण सुद्धा अजून यापेक्षा चांगले काहीतरी करू शकतो. त्यामुळे आताचं जे आपल्या हातामध्ये आहे ते करा. समोरच्या युद्धाची किंवा बाकी कोणत्या गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका. शेवटचा मुद्दा जाता जाता एवढं सांगेल पालकांना सुद्धा की 12वीची किंवा 10वीची एक्झाम हे आयुष्य नाही. नक्कीच मार्क्स मिळायला पाहिजे. चांगले मार्क्स मिळालं तर नक्कीच त्याला त्याच्या करिअर्समध्ये किंवा कॉलेज अकॅडमिक्समध्ये नक्कीच चांगला फायदाच होईल. याचं नुकसान काही नाही. पण असं नाही की त्याला कमी मार्क्स पडले किंवा कमी टक्के मिळाले म्हणजे आयुष्य संपलं असं काहीच नसतं. कारण आयुष्यामध्ये अजून खूप काही परीक्षा द्यायच्या असतात. आयुष्याची एक वेगळी परीक्षा असते. कधी असं होतं की 10वीमध्ये 50-60% पडणारे लोक पण नंतर IAS होतात किंवा चांगल्या मोठ्या नोकरी त्यांना मोठ्या पदावर आपण त्यांना बघत असतो किंवा आणि कधी जास्त टक्के पडणारे लोकसुद्धा आयुष्यात अपयशी होतात. त्यामुळे नशिबाचा भाग असतो. प्रत्येक वेळेस जास्त टक्के पाडणारा यशस्वीच होतो असं नाही किंवा कमी टक्के पाडणारा हा अपयशी राहतो असं पण नाही आहे. त्यामुळे ज्याची ज्या प्रकारे कुवत आहे त्याने त्या प्रकारे त्यांना अभ्यास करू द्या. त्यांना सपोर्ट करा. कमी टक्के पडले तरी तो आपलाच आहे. जास्त पडले तरी तो आपलाच आहे. कारण दुसरे कोण तुम्हाला मे बी बोलायला येतील पण बाकीच्या तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोण येणार नाही. त्यामुळे जे पण तुम्हाला काही करायचं आहे तुम्हाला आपल्या मुलामुलींसोबत संवाद साधून आणि त्यांच्याशी चांगल्या प्रकारचा व्यवहार करूनच तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ताण देऊन असं फील करून द्या की जरी त्याला कमी टक्के मिळाले तरी आम्ही तुझ्या साईडने आहोत. आम्हाला तुझा अभिमान आहे. त्यामुळे त्याचा ताण कमी होईल आणि तो आयुष्यात अजून चांगल्या प्रकारे मेहनत करून अजून बाकीच्या एक्झाममध्ये सुद्धा नक्की चांगला एक प्रयत्न करेल आणि त्याला त्यामध्ये यश मिळेल. तर परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. तुम्ही तुमचा बेस्ट द्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांपर्यंत किंवा काही अशा पालकांपर्यंत तुम्हाला वाटते की ही व्हिडिओ त्यांना बघण्याची गरज आहे
अशा प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे त्यांनासुद्धा आपल्या अभ्यासामध्ये गती मिळेल आणि एक योग्य तो मार्ग मिळेल.